शिवमल्हार संघाचा एक पाठीचा कणा म्हणजे अक्षय पाटील मैदानावर उतरलेला आहे। अक्षय पाटील आणि प्रतीक ठाकूर ह्या जोडीला मला तर वाटते पुढचे 4 षटकापर्यंत या खेळपट्टीवर आपले पाय ठेवून उभं राहायला लागेल। रेवणचा चेंडू अक्षय पाटील साठी या षटकातील शेवटचा चेंडू। रेवण गावण टू अक्षय पाटील। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडूला फिरकावतोय सीमा रेषे पार। या इनिंगचा पहिला घणघणीत असा षटकार। काय फटका होता। फुलटॉस चेंडू पुरेपूर अक्षयनी हेरला, बॅटला आणि बॉलला चांगलं टायमिंग केलं। एक हुक शॉटच्या दिशेने मारलेला हा सुंदर घणघणीत आता षटकार। 7 धावसंख्येवर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। चेंडू हॅलो, धन्यवाद सचिन पाटील। तो पोट जर बघायला मिळली होती पहिल्या चेंडू मध्येच काय षटक फेकलं होतं रेवणनं। आता खराब चेंडूचा नक्कीच खरपूस समाचार घेतला होता तो अक्षय पाटीलांनी आणि चेंडूला भिरकावला होता। आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये दाबन चमनप्रा षटकार आला होता। षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते 2-7। 2-7 वैयक्तिक पहिलं तर सांगित दुसरं षटक हातेल धर्मेंद्र कप्तान तू कप्तान। मला वाटते गोलंदाजीच्या मार्कावर धर्मेंद्र टाले विधीश वन स्पोर्टचा कप्तान तर शिवमोरचा कप्तान प्रतीक ठाकूर। कप्तान तू कप्तान। पहिला चेंडू षटकातील पहिला चेंडू कट करताय विधानच्या क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे चिन्हमध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार। आलाय चौकार डीजे मास्टर। शिवरायांची सावली जाणते राजे महाराज 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 आमचे महाराज महाराज। धन्यवाद डीजे मास्टर। तर पहिल्या चेंडूचा सरपूस समाचार घेतोय प्रतीक ठाकूर। चेंडूला भिरकावला असता स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा मला वाटते उंची कमी असताना चेंडू त्याच्या डोक्यावरून गेला सीमा रेषापार चौकार। चौकाराच्या साने धावसंख्या होते 11। षटकातील पुढील चेंडू सरसामना ताब्यात जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथं चेंडू उचला पण एक धाव का रोखू शकत नाही प्रतीक ठाकूरला। मला वाटते या एक दोन्ही धावसंख्या होते 2-12 या धावसंख्येवर। चांगली सुरुवात बघायला मिळतोय शिवमल्हार संघाची। गोलंदाज धर्मेंद्र तांडेल एक राईटम राऊंडचा मारा होईल। समोर फलंदाज आहे पुन्हा एकदा सन्मानाचा प्रयत्न बॅटच्या पटाचे तिथे खाच्यापटी चेंडू चेंडू का आणलेला समजत नाही। बाकी तिथं मग मिसफिल होते। 2 धावचा प्रयत्न असेल चेंडू उचलापर्यंत 2 धाव का रोखू शकत नाही प्रतीक ठाकूरला। या 2 धावनी संघ होतोय 2-14 या धावसंख्येवर। चांगली फलंदाजी बघायला मिळतोय आता कुठेतरी एके दुर्य संघाने हळूहळू धर्मेंद्र षटकातील पुढील चेंडू राईटम राऊंडचा मार केला पुन्हा समोर फलंदाज अक्षय सरसामण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात चेंडू ने जिथे मला वाटते क्षेत्ररक्षक आहे सुधीर पाटील चेंडू उचलून एक धाव का रोखू शकत नाही। एक धावकीने स्कोर झालाय 15च्या घरात। मला वाटते 4 चेंडू फेकलेत या षटकातील। चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय धर्मेंद्र टालेल करून फलंदाजी बघायला मिळतोय प्रतीक ठाकूर अक्षय पाटील। षटकातील 5व्या चेंडूची फिक ग्रिल रिवर्स मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही तिथे मध्ये 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल नक्कीच। धावसंख्या पोहोचतोय 16 या धावसंख्येवर। यामध्ये षटकात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या 2-16। या षटकातील शेवटचा ते राईटम राऊंडचा मार केला पुन्हा समोर फलंदाज अक्षय पाटील समोर गोलंदाज सरसामण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटच्या पट्ट्यात देत नाही। बाकीचं काम करतो यष्टीरक्षक यष्ट्यांच्या चुकटून असलेला पुरेश पाटील चेंडू पुरेश पाटीलच्या हातामध्ये दे। दुसरं षटक संपतोय 2 षटकाचा वादली खेळ संपलाय। 2 षटकाच्या संबंधित धावसंख्या फुटली शिवमल्हार संघाची 2-16।
चौबाची तलवार चमके चौबाची तलवार सचिन सीताराम म्हात्रे, सचिन सीताराम म्हात्रे राहणार काणोबा पेन, वशिनी गावचे जावई आहेत, आमचे जावई बापू आहेत. तर ह्यांनी आमच्या ह्या शृंखलेसाठी 501 रुपयाची अशी भरीव देणगी दिलेली आहे. या क्रिकेट प्रेमींसाठी यांचं कुठेतरी खेळ उंचावावा यासाठी यांनी हातभार लावलेला आहे. सचिन सीताराम म्हात्रे राहणार काणोबा पेण, वशिनी गावचे जावई यांनी आम्हाला 501 रुपयाची देणगी दिलेली आहे. VPL आयोजक त्यांचे अत्यंत आभारी आहेत. पहिला चेंडू अनमोलचा, किपर गचार क्षेत्ररक्षण करतोय तिथे धर्मेंद्र तांडेच्या माध्यमातून आणि हा बाईच्या स्वरूपात चौकार आणि वाईट चेंडू सुद्धा, म्हणजे 5 धावा, म्हणजे ही पनवती मी सांगेन लागलेली असेल आजच्या दिवसातील या विधी संघाला. कारण की चेंडू वाईट, त्याच्यामध्ये गचार क्षेत्ररक्षण झालं धर्मेंद्र तांडेल करून आणि या 5 धावा फुकटच्या मिळाल्या आहेत. झपाट्याने संघ वाढतोय 21च्या घरात. अनमोल ने जर विकेट घेतला तर त्याचे बंधू आश्रय यांच्याकडून प्रति विकेटसाठी त्याला 501 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. अनमोलसाठी सुवर्ण संधी आहे. जाऊया सामन्याकडे. अनमोलचा चेंडू ओव्हर द विकेटचा मारा करेल प्रतीक ठाकूरसाठी. चेंडू जातोय हवेत, बॅटचे बॉलचं समीकरण जमलं नाहीये, चेंडू हवेमध्ये आहे आणि मात्र सफलता मिळाली आहे. आश्रय त्यांचे बंधुराज त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे. बघा म्हणजे काय करामत असते क्रिकेटची. पहिला चेंडू अवांतर गेला, 4 धावा मिळाल्या, टोटल 5 मिळाल्या, परंतु गोलंदाज थकला नाहीये. त्यांनी आपल्या लाईन लेंथवर चेंडू टाकला आणि त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा उत्तम झेल असा टिपला, अचूकसा झेल टिपला. मला वाटतं तिसरा शिलेदार गारद होतोय शिव मल्हार संघाचा. धन्यवाद डीजे. तर कर्णधार प्रतीक ठाकूरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सनेश म्हात्रे. सनेश म्हात्रेला ही आता पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यायला लागणार आहे. कारण की अजूनही या सामन्याचे 17 चेंडू बाकी आहेत आणि 17 चेंडूमध्ये जर 20-30 रन काढल्या तर निश्चित संघ हा चांगली धावा उभारू शकतो. कव्हर रिव्हिजनला मारलेला चेंडू एक संघ कंप्लीट केलेली आहे आणि मला तर वाटतंय हा नानामध्ये आता मला वाटतं रनिंग द बिटविंग मध्ये थोडंसं प्रॉब्लेम, कॉलिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय. 2 धावांचा फटका होता, परंतु मला तर वाटतं अक्षय सावधगिरी विकेट्स गेलेत म्हणून बचावात्मक पद्धतीने खेळत होता, परंतु 2 धावा नक्की झाल्या होता. सनेशचा कॉल होता. जर फिल्डिंग थोडीशी चांगली झाली असती आणि फेकी चांगली झाली असती तर निश्चितच फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपात अक्षय बाद झाला असता. पुढचा चेंडू अनमोलचा सनेश म्हात्रेसाठी. पुन्हा एकदा ओरपूसमध्ये चेंडू होता, फलंदाज होतोय बाद. बॅटचा अंदरीन किनारा घेतला, एक नाजूकशी अशी एज घेतली बॅटची. पाठीमागे धर्मेंद्र तांडेलने कुठलाच चुकीचं काम केलं नाही आहे. दुसरी सफलता मिळते अनमोलसाठी. चौथा फलंदाज बाद होते सनेश म्हात्रेच्या स्वरूपात. धाव संख्या 23 वर. डीजे नाजूकशी अवस्था करून ठेवलेली आहे विधिवन संघाने शिव मल्हार संघाची. सनेशच्या जागेवर आलेला नवीन फलंदाज आदिनाथ. आदिनाथ काय करतोय बघूया आपल्या संघासाठी. नॉन स्ट्राइकच्या एंडवर अक्षय, सुंदर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने कट केलाय. चेंडू जातो सीमारेषेपर्यंत. तिथं क्षेत्ररक्षण होतोय का? चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं पियुषच्या माध्यमातून. चांगली फेकी होते, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण होते तिथं पुन्हा एकदा धर्मेंद्र तांडेल कडून. 3 धावा मिळाल्या आहेत. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 रन. या 3 धावक्याच्या धावसंख्या पोहोचते 26च्या घरामध्ये.
जर तुम्हाला विधिवन संघाला कमीत कमी धाव्यावर रोखायचं असेल तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करायला लागणार आहे, चांगले कॅचेस घ्यायला लागतील तुम्हाला. पुढचा चेंडू अनमोलचा अक्षयसाठी. पुन्हा एकदा शॉर्टपिचचा चेंडू होता, पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने चेंडू मारला आहे. दोन क्षेत्ररक्षक मागे आहेत परंतु सुंदर फलंदाज कॅच घेतोय. अनिलने एक बुजुर्ग खेळाडू अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. डीजे VPL 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 वशनी प्रीमियर लीग वशनी प्रीमियर लीग वशनी प्रीमियर लीग वशनी प्रीमियर लीग. अतिशय नाजूक अशी स्थिती करून ठेवलेली आहे शिवमल्हार संघाची. बघूया प्रितेश स्ट्राईक एंडवर शेवटचा चेंडू खेळेल. पुन्हा एकदा काय चेंडू टाकतोय. गुडलँड डिलिव्हरी म्हणावी लागेल अनमोलची. या षटकामध्ये त्यांनी मला थोडे 3 फलंदाज बाद केलेत आणि धावा मात्र दिलेल्या आहेत त्या 9 धाव्याच्या मोबदल्यात त्यांनी 3 फलंदाज बाद केलेत. म्हणजे शिवमल्हार संघ हा 26 धावसंख्येवर पाणी घेऊन जायचंय 12व्या खेळाडूंनी. 10 धावा दिल्यात. म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाली ती 26. येणारे 2 षटक अजून बाकी आहेत. या 2 षटकामध्ये जरी 20-25 रन आल्या मग चौथा षटक घेऊन आलाय धर्मेंद्र तांडेल आदिनाथसाठी. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूचं आणि बॅटचं समीकरण झालं नाहीये. चेंडू गेला तो मात्र निर्धाव. पुढचा चेंडू धर्मेंद्रचा आदिनाथसाठी. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपवरचा होता. चांगलं पाठीमागे बघा एक बुजुर्ग असा खेळाडू पुरेश पाटील यष्टीरक्षण करताना कुठली चुकी करत नाहीये. 2 चेंडू पकडले एकदम अतिशय सुंदररित्या. पुढचा चेंडू धर्मेंद्र तांडेलचा स्लोअर डिलिव्हरी केली होती. पुन्हा एकदा बघा काय क्षेत्ररक्षक विकेट किपिंग करतोय पुरेश पाटील. 3 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय धर्मेंद्र तांडेल. आदिनाथला बांधून ठेवलंय. कुठल्याही मोठ्या प्रकारचा फटका मारून देत नाहीये. धावसंख्या स्थिरावली 26 धावसंख्येवर. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं टिनूच्या दरम्यान. फलंदाज होतोय सेकंड धाव घेताना रन आउट. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. थोडस रनिंग बटविंग चांगली नव्हती. VPL 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 वशनी प्रीमियर लीग वशनी प्रीमियर लीग. पुढचा चेंडू जातोय लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी हेरलंय. डीएक्स आणि डारगाव संघ, डीएक्स संघाचा कर्णधार आणि डारगाव संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी आयोजकांशी भेटायचं आहे. आयोजकांना टॉसविन साठी यायचं आहे दोघांनी लवकरच, कारण हा सामना मला थोडे लवकरच संपणार आहे. तर तुमची उपस्थिती इथं लवकर होऊ द्या. वशनी प्रीमियर लीग वशनी प्रीमियर लीग.
याच्यानंतरचा सामना असणार आहे DX विपक्ष डारगाव स्ट्रायकर्स यांनी रेडी राहायचं आहे कर्णधारांनी. तर नंतर क्रिशा स्पोर्ट्स वर्सेस विद्यान वंश, नंतर FNC आणि सिल्वर स्टार या तिन्ही जे 3 सामने आहेत त्या तिन्ही कर्णधारांनी 6 कर्णधार असतील त्यांनी इथे लवकरात लवकर उपस्थिती नोंदवायची आहे. आपल्याला काही करून 7 सामने खेळवायचेच आहेत. जर वेळ उरला तर शिव मल्हार आणि सायरा स्पोर्ट यांनी देखील रेडी राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर अनिश, तर फलंदाजी मार्कवर एक अनुभवी असा फलंदाज अजित तांडेल. पहिला चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू अनिसचा राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल अजित तांडेल साठी. सुंदर चेंडू डिफेन्स करतोय अजित तांडेल. पॉइंटच्या रिव्हिजन मध्ये 1 धाव मिळाले संघाला. संघ पोहोचलाय तो 32च्या घरामध्ये. खूपच अशी नाजूकशी अवस्था करून ठेवलेली आहे शिव मल्हार संघाची विधिवन संघांनी. 7 फलंदाज बाद होतात त्यांचे 32 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू अनिशचा आदिनाथ साठी. फुलटॉसचा चेंडू होता. नो चेंडू कमरेच्या वरती होता आणि चौकार म्हणजे 5 धावा मिळाल्या संघाला. आता कुठेतरी धाव्याला आकार येताना दिसतोय. डीजे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिट असेल या चेंडू मागे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. चेंडू जातो तो निर्धाव. म्हणजे फ्री हिट चेंडू होता. जरी बॅटला लागला असता, जरी 1-2 रन आले असते या टायमिंगला तरी संघ हा सुशिक्षित असता. परंतु असं काही झालं नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अनिश आदिनाथ साठी. ओरपितचा चेंडू होता. चेंडू जातोय सीमा रेषेपार. षटकार. दरम्यान आत्ताच आलेली माहिती म्हणजे रायगड लेदर क्रिकेट साठी आपला गावातील एक अष्टपैलू असा खेळाडू स्मित पाटील तिथे खेळण्यासाठी गेलेला आहे. तर तो अजूनही समोरच्या टीमने 198 धावा काढलेल्या आहेत. तर आता आपल्या उरण संघाच्या धावा या 122 झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्मित पाटील हा 51 धावावर नाबाद आहे. हाफ सेंचुरी त्यांनी कंप्लीट केलेली आहे. त्याला आपल्याकडून शुभेच्छा जाऊ देत. अजून त्याची यशस्वी अशी प्रगती होऊ दे. अजून आपल्या गावचं नाव आणि स्वतःचं त्यांनी नाव उंचावून त्याचं म्हणजे सिलेक्शन व्हावं असं म्हणजे आम्हाला वाटतंय. कारण की आपल्या गावातून लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू खूपच कमी आहेत. कमी म्हणजे मी सांगेन तो एकच आहे खेळाडू. काय तो अजूनपर्यंत चांगली त्यांनी प्रगती करावी. अजूनही तो खेळतोय. 51 धावसंख्येवर नाबाद आहे. दरम्यान जाऊया आपण या चालू असलेल्या सामन्याकडे. धावसंख्या झालेत आपल्या 44 धावा झालेल्या आहेत. टॉसविनसाठी डारगावचा कर्णधार आलेला आहे. DX संघाचा कर्णधार या टॉसविनसाठी सुशांत पण आलेला आहे. टॉसविन करून घ्यायचा आहे. प्रतीक पाटील आलेले आहेत.
हॅलो हॅलो नाणेफेक करून घ्यायचे आहे डारगाव विपक्ष DX या दोन संघामध्ये. हॅलो 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 हॅलो. सामना 4 षटकांचा असेल कारण उद्याच्या घडीला आपल्याला वेळ नाहीये. या पुढचा सामना हा 4 षटकांचा असेल. तर जीवन गावण सरांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते डारगाव विपक्ष DX या दोन संघादरम्यानची लढत बघायला मिळेल. यस टेल यस टेल DX संघानं नाणेफेकीचा कौल निर्णय असेल. सामना 4 षटकांचा असेल. क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजीमध्ये कोणत्या गोलंदाजावर ज्या मगाशी ज्या चुका झाल्या त्या चुकांचा बोध नक्कीच तुम्ही घ्याल आणि कोणत्या फलंदाजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मग तो चेंडू द्यायचा तिकडे. मगाशी आम्ही जे गोलंदाजी केली आमची गोलंदाजी झाली पण आमची फिल्डिंग मिस खूप झाली. ती सुधारण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम आम्ही. आणि जे आम्ही बॉल डॉट झालो त्याचा पण आम्हाला खूप परिणाम झाला. 14 धावांसाठी आम्ही हारलो आणि आम्ही 14 बॉल डॉट झालो. ते भरण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित आम्ही प्रतीक आणि अंतिमला घेरण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रतीत DX संघ देखील एक नामांकित संघ आहे. सध्याच्या घडीला त्यांचे बॉडी लँग्वेज जरी 14 धावांवर पराभूत झाला असला तरी पहिल्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्यांच्यापासून बोध घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल का, काय सांगाल? नक्कीच आम्हाला पण थोडी फर्स्ट बॅटिंगला थोडा फ्रीमध्ये खेळायला भेटेल कारण सेकंड बॅटिंगला फक्त दोघांवरच आमची जिम्मेदारी येते कारण आमचा पार्टी जो बॅटिंगला नाही पाहिजे तो सगळा नौके प्लेअर आहेत. त्यामुळे फर्स्ट बॅटिंगला थोडा फ्री खेळण्याचा प्रयत्न करू, जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊया मैदानाकडे जिथं स्कोर आहे. मैदानावर जिंकण्यासाठी करता धावा करायच्या आहेत. तब्बल आता होईल यापुढे सेकंड करू यापुढचं समालोचन करतील निवृत्ती मात्रे. धन्यवाद सचिन पाटील आणि प्रवीण ठाकूर. तरी सेकंड बॅटिंग धर्मेंद्रच्या टीममधनं खेळा अष्टांग आहे. नॉन स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला असेल रेवन आणि बॉलिंगसाठी आदिनाथ राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करणार आहेत. ते चांगले बॉलर गोलंदाज आहेत. मी त्यांची बॉलिंग बघितलेले स्वतः खूप चांगले गोलंदाज आहेत. आणि अष्टांगच्या टीममध्ये लास्ट वेअर मी होतो. चांगली फलंदाजी केली त्यांनी. मी त्यांना आणि रेवनला सुद्धा मी खेळताना बघतो नेट प्रॅक्टिसमध्ये. दोन्ही चांगले तुल्यबुल्य आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. तरी बघूया क्रिकेटमध्ये काही सांगता नाहीत. आता बघू आदिनाथ वर्सेस अष्टांग कोण जिंकतो बघूया. पहिलाच बॉल राईट हँडवर मारलेला आहे आणि हा चेंडू खूप चांगली फिल्डिंग केली आहे शनेश म्हात्रे. आणि शनेश म्हात्रे हे जुने खेळाडू आहेत आणि त्यांची फिल्डिंगमध्ये चुस्त आहेत. ते त्यांना अशी आपण बोलतो ना ते चिंबोऱ्या वगैरे पकडायची सवय आहे. त्याच्यामुळे त्यांना हे बॉल पकडण्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही. त्यांनी पकडलेला आहे बॉल चांगल्या प्रकारे. तिथं निश्चितच त्यांनी आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या आहेत. कारण जर सनेशला तो बॉल पास केला असता तर निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या. आणि खरोखर चांगली फलंदाजी. अशी फलंदाजी जी जर साथ मिळाली गोलंदाजाला तर गोलंदाज फॉर्ममध्ये येतो. कारण आता चौका केला असता त्याच्यावर परिस्थिती वेगळी असती. परंतु आणि हा दुसरा बॉल आज खूपच चांगला चेंडू बघा. एका फलंदाजामुळं त्याच्या मदतीमुळं गोलंदाजाला किती फायदा होतो. जर तो चेंडू सनेश म्हात्रे बीट होतात आणि बाउंड्री जातो तर आदिनाथचा हा चेंडू चांगला टाकू शकत नव्हता. परंतु फलंदाजी आणि गोलंदाजाला साथ मिळाली तर काय होऊ शकतो हे दाखवलं आहे. टीम विधिवंश टीमने दाखवलं आहे. खरोखरच चांगला टीमवर्क पाहायला मिळतो इथं. चांगली वाखाणण्यासाठी गोलंदाजी करतात आदिनाथ. खूप चांगली गोलंदाजी करतात. आणि तरी पण रेवन मात्र हे अष्टपैलू आहेत आणि तगड्या बॉडी एसटीची त्यांची बॉडी एसटी आहे. त्यांच्या बॅटला जर बॉल आला तर निश्चितच तो बाउंड्रीच्या सीमारेषे पार जाणार हे मात्र निश्चित आहे.
चौथा चेंडू राईट आर्मवरती विकेटचा मारा आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि पटकवला आहे चेंडू. पाहूया काय होतं, पण चेंडू काय सीमारेषे पार जात नाही. चेंडू खाली सनेश आणि मी सांगितल्याप्रमाणे ॲज युजल सनेश म्हात्रे चुकी करण्याची शक्यता कमी आहे खूप. जसे त्यांच्या टीममध्ये सुधीर म्हात्रे होते, अनिल पाटील होते, धर्मेंद्र टांडेल होते, चुकीची शक्यता कमी, सिनियरिटी त्यांचा एक्सपिरियन्स तिथंच ह्या टीममध्ये सनेश म्हात्रे आहे आणि सनेश आहे, प्रतीक आहे, ते त्यांच्या अनुभवपणाला लावणारच. आणि रेवनची खेळी संपुष्टात येतो आहे. 0 रंग संख्या आउट होते आणि वैयक्तिक 0 आणि संघाची सांघिक धावसंख्या 1 झालेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय ना, 5 चेंडू 1 रन 1 विकेट. खरोखर चांगली गोलंदाजी. किती धावा 45 धावाचा पाठलाग करताना मात्र खरोखरच दमछाक झालेली दिसते मला विद्यान वन संघाची. आणि नेक्स्ट फलंदाज आलेले आहेत ते सिद्धेश टिनू राईट. त्या टिनूला मात्र आणि हा 5वा चेंडू फेकणार आहे आदिनाथ. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा खरोखर चांगला आणि पटकावलेला आहे. बघूया फिल्डिंग कशी होते. आणि प्रीतम ठाकूर मात्र खरोखर गच्चार क्षेत्ररक्षण म्हणेन मी, गच्चार क्षेत्ररक्षण. प्रीतम ठाकूर तुमच्याकडून अपेक्षा नाही खरोखरच. जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही याच्यामध्ये राहा, सर्कलमध्ये राहा आणि आपल्या चांगल्या फलंदाजा क्षेत्ररक्षकाला बाहेर या. कारण कसं काय बघा, मी सुद्धा जमत नव्हतं, मी सर्कलमध्ये फिल्डिंग केली कारण आता वयामानाने आपला फिटनेस नाही राहिला. आणि रियालिटी स्वीकारा, कारण हा चेंडू चौकात जाण्यासारखा नव्हताच. त्याच्यामुळं फायदा होतो तो बॅटिंग टीमला आणि नुकसान होतो तो आदिनाथला. कारण आता आदिनाथचं मात्र मनोबल खरोखर निश्चित खालवलं आलं असेल कारण त्याच्या. आणि हा चेंडू बघा आता प्रीतम ठाकूर कॅच पाहिजे खरोखर. गुड खरोखर चांगली कॅच घेतली प्रीतम ठाकूर यांनी. आणि मात्र 2 फलंदाज बाद झालेले आहेत ते विद्यान वंशचे 5 धावसंख्येवर. हा चेंडू सिद्धेशच्या बॅटला जसा पाहिजे तसा आला नाही. जर बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क झाला असता तर निश्चितच चेंडू सीमारेषा पार झाला असता, पण असं काही झाले नाही. आणि मला वाटतं आता येणारे आपला पुरेश वगैरे पियुष पुरेश यांचे सुपुत्र, पिता आणि पुत्र, जशी आपण जोडी केशी म्हात्रे आणि साधू यांची बघायचो टीममध्ये, तशी आता दुसरी जोडी पुरेश आणि पियुष यांची. खरोखरच या 2 त्यांच्या नंतर ही दुसरी जोडी आहे जे पिता आणि पुत्र एकाच टीममध्ये खेळताना दिसतात. आणि पुरेश म्हात्रे हे आपल्या गावचे सर्टिफाईड विकेट किपर आहेत, त्यांनी पण चांगली किपिंग केलेली होती, तुम्ही बघितलेत सर्वांनी. आणि आता त्यांचे सुपुत्र बघूया 2 डाऊनला आलेले आहेत. आता त्यांच्यावर खरोखरच खूप मोठी जबाबदारी असेल कारण आता त्यांच्या संघाने पाहिजे तशा धावा केले नाहीत. फक्त 5 या धावसंख्येवर त्यांचा 2 विकेट गेलेले आहेत आणि 1 ओव्हर झालेला आहे. परंतु त्यांचा अजून विस्पिकचा एक्का धर्मेंद्र टांडेल हे मात्र चंबूमध्ये आहेत, तेव्हा ते कधी पण सामना बदलू शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि गोलंदाजीला प्रितेश आलेले आहेत. दुसरा ओव्हर सांघिक पहिलं आणि सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रितेश याचा सुद्धा काही जास्त रनअप नाही आहे, एक 10-12 फलंदाज रनअप आहे, परंतु त्यांच्या गोलंदाजीमध्ये स्पीड आहे तो खूपच आहे. ते स्वतः त्याच्या गोलंदाजीला स्वतः क्षेत्ररक्षण रचना दिसत आहेत आपल्याला. आणि प्रीतम ठाकूरने खूप चांगली कॅच घेतलेली आहे. खरोखरच मी त्यांना थोडं जे बोललो तर त्यांना राग आला आणि हा खरोखरच आणि हा मात्र सीमापार जाणार त्याच्यात काही दुरावत नाही. खूप चांगला शॉट, खूप चांगला शॉट. आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारला अष्टांग याने मी मागच्या वर्षी पण खेळताना बघितलं. त्यांच्या बॅटमध्ये जी ताकद आहे ती खूपच आहे. त्यांच्या बॅटला बॉल लागला की 90% तो 6च जाणार. आणि आपण आता बघितलं खरोखर वाखाणण्यासारखा त्यांनी शॉट मारलेला आहे आणि आपल्या टीमला नेऊन पोहोचलेला आहे तो 11च्या घरात. आणि आता मात्र सर्व प्रेशर असतो प्रितेशवर कारण पहिल्याच चेंडूवर 6 खाल्यानंतर जो बॉलरची मनोदशा असते ती फक्त बॉलरच माहिती असते. आपण कॉमेंटेटर किंवा फिल्डर त्याला फक्त बोलणार नेक्स्ट बॉल चांगला टाक, पण तू कसं टाकायचं असते तो प्रेशर हँडल कसं करणार त्याच्यावर असतो. आणि हा चेंडू सीमार्ग आउटफील्ड खूपच फास्ट आहे. खूप चांगली फिल्डिंग खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. आणि हा तिथं 2 धावा निश्चित संघासाठी वाचवल्या आहेत. 3 काढल्या आहेत धाव. 1 धाव तर वाढेल पण 1 धाव सुद्धा वाचवणं तरी सुद्धा ते संघासाठी खूपच. कारण 1 धावेने सुद्धा आपण बघितलं की टीम जिंकतात. आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 14. 8 बॉल 14 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र ह्याच्या 2 चेंडूमध्ये 9 धाव दिले त्या प्रितेशने.
आता त्याला निश्चितच काहीतरी त्याच्या बॉलिंग त्याचे थोडं बदल करायला लागेल, जेणेकरून काहीतरी त्याची योजना बदलायला लागेल, जेणेकरून 1-2 बॉल डॉट करायला लागतील. आणि हा सुद्धा पद्धतीने फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू खाली आणि उत्कृष्ट झेल घेतलेली आहे प्रतीकनी. दोन्ही भावांनी ठरवलं आहे की आपण कॅच काय सोडायची नाही. स्वतः ऑनर आहेत मला वाटतं ते प्रितीश ठाकूर आणि प्रीतम ठाकूर, दोघांनी 2 कॅच घेतले आणि 2 त्यांचे बली तंबूत गेलेले आहेत. प्रतीक ठाकूरने कॅच घेतले. आणि आता आलेले आहेत ते अनिश संदीप चपरने. अनिश चांगले खेळतात, आम्ही त्यांच्यासोबत नेट प्रॅक्टिस केलेली आहे, चांगले फलंदाज, त्यांनी बॉलिंग पण चांगली केली मगाशी आपण बघितली. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज. आता आपल्या वशिनी गावाला असे बरेच झाले ऑलराऊंडर मिळत चालले आहेत. मगाशी मी बघितला 9 तरुण खेळाडू, खरोखरच मी त्याला काहीच खेळताना बघितलं. उदयने जी बॅटिंग केली खरोखरच एका हाती सामना जिंकून दिला. म्हणजे सामना हा पूर्णपणे हारले होते त्यांची टीम, पण त्याने एक वन साइड गेम तो काढून काढला. खरोखर उदय खूप चांगला, म्हणजे वशिनी लागलेला चांगला खेळाडू आहे. जसा यशस्वी जसवाल मिळाला आपल्या इंडियाला तसाच तो काहीतरी आहे. आणि हा चेंडू खूप आता हा चेंडू बीट झालेला आहे. बघा आता बॅट्समन बॉलरला मात्र होप्स आला, कारण जेवढा चेंडू बीट होतो तेवढाच होप्स येतो बॉलरला, आणि जेवढा बॅट्समन बॉल भुगतो तेवढा त्याचा मनोबल कमी होतो, कारण त्याच्यावर प्रेशर नसतो. सेकंड बॅटिंगला बॅटिंग करणं म्हणजे प्रेशरचा गेम आहे. ज्याने प्रेशर हँडल केला त्यानेच मॅच जिंकली. आणि हा मात्र ग्लान्स केला चेंडू, पण काय तो चेंडू फिल्डरला बीट करू शकला नाही. आणि मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आमच्या जमान्यामध्ये सचिन पाटील हे प्रेशरचे किंग होते. ते एका ओव्हरमध्ये 20-25 धावा असले तरी मला बोलायचे निवृत्ती स्ट्राईक दे आणि ते रन काढायचे. असा मी माझ्या जीवनामध्ये एकच प्लेअर भेटला, तो चॅलेंज देऊन धावा काढायचा 20 ते 22 ओव्हरमध्ये. म्हणजे तो प्रेशर हँडल करायचा त्याच्यात ताकद होती. आणि खूप चांगला शॉट, वाखाला सारखा शॉट, व्हेरी गुड. खूप चांगला शॉट मारलेला आहे तो अनिश याने. आणि अनिश वैयक्तिक 6 धावा खेळत आहे आणि संघाला नेऊन पोहोचले आहे ते 20च्या घरात. आता थोडी संघाची धावसंख्येला आकार देताना, कारण 2 ओव्हर आणि 20 धावा, म्हणजे आता त्यांचा विचार केला तर त्यांचं जरी विकेट गेले असले तर त्यांची धावसंख्या मात्र चांगली आहे, चांगली म्हणता येईल. 12 बॉल 20 धावा खूप चांगले स्कोर आहे. कारण त्यांना आता फक्त 8 बॉल 25 पाहिजे. आता त्यांनी थोडं डोकं लावून खेळायला पाहिजे, जसं मगाशी अनिश राजपूतचे पोरत काय यादव मगाशी असं अनिश खेळला 1-1 रन घेऊन. खरोखर त्याने जो त्याची सूझबुझीची प्रमाण दिलं ना, खरोखर याला म्हणतात डोकं लिकी खेळ. त्याने मगाशी मस्त ग्राउंड शॉट मारून रन काढल्या. त्यांनी आता असं कोणीतरी यांच्यामध्ये खेळण्याची गरज आहे, कारण आता इथं 2 विकेट गेले त्यांचे, म्हणजे याच्यातनं कोण तर मग ह्या टीमला खरोखरच खूप महाग जाईल. त्याच्यामुळे त्यांनी थोडं डोकं लावून या वयामध्ये 7-8 धावा काढल्या तरी इनफ आहेत, कारण त्यांना 18 बॉल 25 धावा म्हणजे नथिंग आहेत. पण ते जर मारायला जाऊन 4-5 बॉल बीट झाले, ज्या चुका आम्ही केल्या DXनी, कारण आम्ही सर्वजण 6 मारायला गेलो आणि आम्ही मॅच हारलो. आम्ही 7 बॉलामध्ये 20 धाव काढलेल्या, आम्हाला काही धाव नव्हतं, पण आम्ही बॉल जसं माझ्या कॅप्टननी बोलला की आम्ही 14 बॉल बीट झालो, तिथेच आम्ही मॅच हारलो. ते 14 बॉलमध्ये आमच्या 14 धाव आल्या असत्या तरी आम्ही जिंकलो असतो. तर तुम्ही काहीतरी दुसऱ्यांच्या याच्यामध्ये शिकलं पाहिजे की बाबा समोरच्याने काय चुका केल्या त्या मी त्याच्यातनं काय शिकतो का. तर आता त्यांनी शिकलं पाहिजे. अष्टांगांनी कोणातरी अनिशचा फॉलो केलं पाहिजे आणि 1-1 रन घेऊन संघाची धावसंख्या पुढे घेऊन जायला पाहिजे. भाऊ आधीच काय करतात टीमसाठी, ओ माय गॉड, गुड बॉल. आणि यॉर्कर बॉल होता, त्या बॉलाला अष्टांग जवळ काहीच उत्तर नव्हतं आणि त्रिफलाची बाद आहे. अष्टांग सारखा बलाढ्य फलंदाज बाद झालाय. आता बघूया कोण होते त्याची जागा भरण्यासाठी. मला वाटतं धर्मेंद्र तांडे त्यांना येण्याची गरज आहे, कारण आता तेच एक सिनियर मोस्ट खेळाडू आहेत आणि त्यांच्या इथं अनुभवाची गरज आहे त्याच्या टीमला, कारण जास्त मागारून पण काही फायदा नसतो. जसा आमचा कॅप्टन जास्तच मागे राहिला सुशांत म्हात्रे, त्याचा आम्हाला निश्चित नुकसान झालेलं. तो जर थोडा पुढे आला असता तर आम्हाला फायदा झाला असता. धर्मेंद्रने मात्र ती चूक केलेली नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच आलेला आहे. आणि आता मात्र इथं धर्मेंद्रची विकेट आणि अनिशची विकेट याच्यावर निश्चितच गेम असेल. आणि जर आदिनाथने या दोघांपैकी एकाला बाद केला तर निश्चितच दडपण येणार विद्यान वंश टीमवर. आणि पाहूया आता आदिनाथ आपल्या टीमसाठी काय करतो आणि धर्मेंद्र काय करतो. धर्मेंद्र हा एक अनुभव खिलाडी, गेल्या 20-25 वर्ष क्रिकेट खेळतो. त्याच्यावर प्रेशरमध्ये खेळण्याची, प्रेशरमध्ये बॉलिंग करण्याचा खूप अनुभव आहे. आणि त्याच्या विरुद्ध आहे आदिनाथ 9 तरुण फलंदाज आहे. आता बघा 9 तरुण वर्सेस एक्सपिरियन्स, कोण जिंकतो आहे ते आपण पाहायसाठी सध्याच आहोत. आणि आदिनाथचं मात्र
12-13 पावलांतर रन आहे आणि ते 17 बॉल 25 रनची गरज असताना आता पाहूया आता मात्र टीम मॅचला मजा आलेली आहे. तिथं प्रितिश काहीतरी त्याला कान मंत्र देताना दिसत आहे. 4 विकेट गेलेले आहेत, परंतु आता ह्या 2 विकेटच गेम असणार, कारण हे 2 फलंदाज त्यांची बॅट अनिश्चित बॅट त्यांनी पाय रोवून दिलेले आहेत. त्याचं बॅट त्याला या दरम्यान एक चांगली बातमी आपल्याला बघायला मिळते, लाईव्ह आपण बघू शकाल. स्मित पाटील जो वशेणी गावचा सुपुत्र आहे तो 87 चेंडूमध्ये 78 धावांवर खेळतोय आणि 167 धावा झालेल्या आहेत आणि विजयाकरता केवळ आणि केवळ आता जवळपास अतिशय कमी धावा शिल्लक राहिल्यात. म्हणजे FNC ग्रुपच्या वतीनं आणि वशेणी गावच्या वतीनं त्याचं खूप सारं स्वागत करूयात. 78 धावांवर खेळतोय सुधीर पाटील यांचे चिरंजीव. स्मित पाटील करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निश्चितच स्मित पाटील यांचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्याच्यात मी त्याचा मामा असल्यामुळे मला जास्त अभिमान आणि मला वाटते तो शतक सेंचुरी मारणारच. माझा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे आणि पूर्ण वशेणी गावाच्या लोकांचा त्याच्या पाठीमागे आशीर्वाद असणार. आणि तुम्हाला नंतर अर्ध्या 20 तासामध्ये निश्चित तुम्हाला बातमी मिळेल की त्यांनी सेंचुरी मारली. आणि आपण पाहूया मॅचकडे बोलूया. धर्मेंद्र तांडेल यांनी खरोखरच चोरून 40 रन घ्यायचा प्रयत्न केला, पण आता वयामानाने ते त्यांच्या जी धावण्याची स्पीड होता तो त्याला का तेवढा राहिलेला नसतो आणि त्याच्यामुळे तो रनआउट झाला, त्याचे बली गेला आहे. आणि याचा निश्चितच खूप मोठा मोबदला लागणार आहे. हॅलो, समीर जगदीश म्हात्रे या. आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. समीर जगदीश म्हात्रे. आणि इथं अजित तांडेल माझ्या समोर आहेत, जे उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. वशेणी गावचे उद्योगपती मान्य श्री समीर जगदीश म्हात्रे. आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी अशी आयोजक यांची विनंती आहे. ओव्हर टू निवृत्ती सर. आणि आता 4 टू गो चेंडू फेकणार आहे आदिनाथ राईट आर्म विकेटचा मारा करण्यात नवीन फलंदाज आलेले आहेत ते अनमोल. पाहूया अनमोल वर्सेस आदिनाथ वर्सेस आणि अनमोलने चेंडू ग्लान्स केला, एक पर्यंत आरामात आहे. दुसरे चेंडू पण धर्मेंद्र तांडेलचा जो थ्रो आहे तो अचूक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल चेंडू कोणाकडे गेलेला आहे आणि कोणाकडनं तुम्ही रन घेता. जसा रैना किंवा युवराज सिंग कडनं रन घेणं किंवा जड्डू कडनं रन घेणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतात. अजित तांडेल आहे ते. निवृत्ती सर, अनमोल आता आलेला आहे. जर प्रत्येक षटकारात 500 रुपये आहेत त्याचे बंधू असुराई पाटील यांच्याकडून. अनमोलने जर षटकार मारला तर प्रति षटकारावर 500 रुपये आहेत. आणि अनमोल यांना खरोखरच सुवर्ण संधी आहे. त्यांचे बंधू यांनी त्यांना प्रति षटकारात 500 रुपयाची गिफ्ट लावलेलं आहे, बक्षीस लावलेलं आहे. तरी त्यांनी त्याचा भरपूर फायदा घ्यायचा आहे. पाहूया पुढचा चेंडू आदिनाथचा आणि हा चेंडू टोटवलेला आहे. मला वाटतं न बाउंड्री वाचलं 500 वाचलेले आहेत. आश्रय 500 वाचलेले आहेत. आणि आता पाहिजे किती बॉल आता 14 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. आणि मात्र अनमोल हे आमच्या आश्रय दादा म्हणजे नवरंग भाऊचे सुपुत्र आहेत, छोटे बंधू आश्रय यांचे. चांगली माहिती त्यांची मी बॉलिंग बघितली, खरोखरच अप्रतिम गोलंदाजी केली. ऍक्च्युली खरं बोलायचं तर मला आश्रय माहिती होता पण अनमोल काही माहिती नव्हता. मी विचारलं हा कोणाचा मुलगा, तर मला समजलं की नवरंग भाऊचा मुलगा. नंतर समजला आश्रयचा भाऊ. खूपच चांगली त्यांनी बॉलिंग केलेली आणि त्या बॅटिंगमध्ये पण तो त्यांचा प्रदर्शन करत आहे की त्यांनी बघा चौका मारलेला आहे. आता आदिनाथचे 2 चेंडू बाकी आहेत. 14 बॉल 18 पाहिजे. कोण आणि ह्या टीमचे शिव मल्हार टीमचे कोच आहेत ते महेश पाटील आहेत. महेश पाटील सुद्धा दांडगा अनुभव घेतलेला खेळाडू आहेत, पण ते आता यावर्षी ते आली गावासाठी खेळत नाही. IPL मध्ये VPL मध्ये ते फक्त मोठ्या काउंटी वगैरे क्रिकेट खेळतात. कारण आणि गाव पातळीवर ते कोचिंग करतात. आणि शिव मल्हार टीमचे ते कोच ते निश्चितच त्यांनी ती कोचिंगचा फायदा पण बघतात. त्यांनी परफेक्ट सांगितलेलं आहे कोणाला कुठे ठेवायचं फिल्डिंगला, कधी कोणाला बॉलिंग द्यायची आणि त्याचा आपल्याला इथं रिझल्ट दिसत आहे. त्यांनी जी व्यूहरचना रचलेली आहे गौतम गंभीर सारखी तशीच दिसत आहे आपल्याला. आणि हा चेंडू खूप चांगला चेंडू आणि हा मात्र नामदेव भाऊचे सुपुत्र अक्षय, ज्याच्यामध्ये बट ऑब्वियस जेनेटिक असणारच. अक्षयमध्ये नामदेव भाऊचे गुण म्हणजे अपील करणारच ते
त्यांच्या घरामध्ये सर्व विकेट किपर नामदेव भाऊ, पुरेश, अक्षय, सर्व किपर, पक्या, सर्व किपर त्यांच्या कुटुंबामध्ये सर्व किपर झालेले आहेत. म्हणजे जसं महेंद्र सिंग आणि सर्व हुक शॉटवाले, रिव्हर्स हुक शॉटवाले. धावा पाहिजे आता, पाणी घेऊन जाय, पाणी घेऊन जाय. म्हणजे जसं तुम्हाला बोललं ना, किरण मोरे, नयन मोंगिया, महेंद्र सिंग धोनी, राहुल द्रविड, हे सर्व त्यांच्या टीममध्ये आहेत. ते सर्व किपर ते आहेत, सर्व किपर त्यांच्या घरात आहेत. आणि इथं स्वतः अंबू पाणी घेऊन जात दिसत आहेत आपल्याला. स्वतः मालक आहेत ना, संदीप पाटील स्वतः मालक आहेत. धावा पाहिजे, 12 बॉल 17 पाहिजे. 12 बॉल 17 दिले आहेत आणि विकेट 5 गेलेले आहेत. आणि आता अनमोल आणि अनिश, खरोखर त्यांच्या दोघांच्या पण बॅटमधनं एक षटकार आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बॅटला बॉल लागतोय, म्हणजे ते तिथं त्यांनी तिथं थार घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा जो टार्गेट आहे तो एवढा काही मला महाग वाटत नाही. काही दोघांची बॅट तळपलेली आहे, पण ते तरी सुद्धा धर्मेंद्र तांडेल त्यांना काहीतरी एक्सपिरियन्स शेअर करताना तिकडनं महेश पाटील काय उतरत नाही, कोच असून सुद्धा त्यांना सांगायला, याची मात्र मला खंत वाटतो. ते फक्त लांबूनच त्यांना, मला वाटतं त्यांनी टीम जेव्हा उतरली तेव्हा शाहरुख खान सारखा काहीतरी 70 मिनिटवाला काहीतरी लेक्चर दिला असेल आणि त्याप्रमाणे ते खेळणार आहेत. कृपया टाइमपास करू नये, कारण अजून सामने बरेच व्हायचे आहेत. तरी लवकरात लवकर तुम्ही मॅच चालू करावी. प्रीतम ठाकूर, अक्षय पाटील जरा कृपया टीम मॅच चालू करावी. अजित तांडेल जरा त्यांना सांगावं, कारण आता वाजलेले आहेत 3:30 झालेले आहेत आणि अजून आपल्या 4 सामने व्हायचे आहेत. 8 सामने खेळायचे आहेत आज, अजून 3 मॅची व्हायच्या आहेत. पुढचं षटक मला वाटतं अक्षय पाटीलच घेऊन येणार आहेत असं मला वाटतं. आणि कृपया जो पाणी घेऊन जायचा आहे तो 12व्या खेळून घेऊन जायचा आहे, बाकी कोणी जायचं नाही ग्राउंडमध्ये. असा आहे तर आयोजकांचा इथं सर्वांना विनंती आहे, सर्व टीमना कळवत येते की जो 12व्या खेळ असेल तोच पाणी घेऊन जाणार. आणि आता 5वं षटक घेऊन जातो अक्षय. पहिला चेंडू आणि इथं एकदम गच्चाल किपिंग केलेली आहे ती संजय भोजे सुजल यांनी. खरोखरच यांनी म्हणजे हा धावा यांना गिफ्ट मध्ये दिलेल्या आहेत, कारण इथे एकही धाव नव्हती, तिथं 4 धाव मिळालेला. आणि हा 4 धावाचा निश्चितच नुकसान झालेलं असेल आणि यांना मात्र विद्यान वंशला मात्र निश्चित फायदा झाला असेल. कारण अशा जर तुम्ही फुकटच्या धावा दिल्यात तर निश्चितच ऑपोजिट टीमला याचा खूप फायदा होतो. बघा फिल्डिंग, हा जो चेंडू होता हा इजी धरणामध्ये होता, म्हणजे त्याच्यामध्ये काय मोठी अशी सुपर स्किलची गरज नव्हती. सजासजी जरी त्यांनी असा पोट केला तरी हरला लागला असता आणि हरला तरी त्याचं 4 धाव वाचल्या असत्या. आता मात्र किपर चेंज झालेला आहे आणि प्रीतम स्वतः प्रतीक आलेला आहे. पण हा प्रतीकच्या टीममध्ये स्वतः प्रतीक किंवा अजित तांडेल सारखे फिल्डर असताना त्यांनी तिथं किपर चांगला खेळ ठेवला पाहिजे हे निश्चित, पण त्यांना तो तिथं निर्णय चुकलेला आहे. आणि आता त्यांनी लवकरच समजलं आणि त्यांनी मात्र तिथं किपर प्रतीक स्वतः आलेला आहे. पुढचा चेंडू अक्षय यांचा. अक्षय 2-3 पॉईंटचा रन. बघा हा सुद्धा चेंडू चांगला होता, पण हा चेंडू अवांतर म्हणून घोषित केला. 55 ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. आणि तिथं माझे साथीदार महेश जोशी, दांडगा अनुभव त्यांच्यात आहे, दांडगा अनुभव आहे त्यांना. त्याच्यामुळे तर काय अक्षयला किंवा कोणाला ऑब्जेक्टची गरजच नाही, तो वाईड म्हणजे वाईडच बॉल असणार. आणि अक्षय नामदेव भाऊंचे सुपुत्र अक्षय आणि पुढचा बॉल टाकला, चांगला बॉल टाकलाय आणि हा सुद्धा वाईड बॉल. म्हणजे एका चेंडूमध्ये षटकार बसला असं तुम्ही धरायला लागेल, कारण एक बायच्या 4 धावा आणि ह्या 2 व्हाईट बॉलच्या, म्हणजे एक चेंडू 6 धावा मिळाला. आणि धाव पाहिजे होत्या 12 बॉल 17. मग आता त्यांना राहिला धाव किती? 11 बॉल 11. म्हणजे मॅचचा टर्निंग पॉईंट बघा.
जर तो चेंडू किपर पकडत होता तर त्यांना धावा आल्या असत्या 11 बॉल 17 आणि मग हे 2 बॉल वाईट नसते पडले. आणि हा चेंडू आता मात्र अनमोलनी मारेल आहे आणि चेंडू खालीच होता. प्रतीक सुजल आणि सुजलनी खरं इथं मात्र यावेळी मात्र सुजलनी कोणतीच चुकी नाही केलेली आहे आणि त्यांनी कॅच टिपलेला आहे. आणि आता मात्र निश्चितच थोडा टेन्सचा वातावरण दिसणार आहे धर्मेंद्रच्या टीममध्ये, विद्यान वंशमध्ये. आणि कोण जाणार आहे याच्यासाठी, कारण ज्यावेळी तुम्हाला धावा कमी पाहिजे. अरे अरे अनिल भाऊ आहे. ओके ओके, कृपया लवकरात लवकर सामना चालू करा, कारण अजूनही 3 मॅचेस व्हायचे आहेत. विनंती आहे, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती आहे. वारंवार आपल्याला सांगावं लागतं, कारण नंतर षटकं कमी झाली तर तुम्हीच आम्हाला बोलणार आहात. आयोजकांचं याच्यामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही सामना लवकरात लवकर चालू करा, प्रत्येक चेंडूवर तुम्ही जवळ येऊ नका, जरा प्लीज विनंती आहे. आणि आता अनिल पाटील आहेत त्यांच्या टीममध्ये, हे मी विसरलो होतो. अनिल पाटील हा सुद्धा एक अनुभव खेळाडू आहे, त्याच्यामुळे अजूनपर्यंत काही मॅच गेली नाही. मी तर म्हणेन प्रवीण ठाकूर मॅच अजूनपर्यंत विधी वंशच्या हातामध्येच आहे, कारण अक्षय मात्र जी गोलंदाजी टाकली त्याच्यामध्ये 2 वाईट टाकले. म्हणजे अक्षय मात्र पाटीलला काय त्याच्या स्वतःच्या गोलंदाजीवर भरोसा नाही, कारण जर त्याला भरोसा असता त्यांनी अचूक टप्पे टाकले असते. आता बघूया पुढचे चेंडू काही टाकतो, त्याचे 4 चेंडू अजून उरत बाकी आहेत. ह्या त्यांनी 4 चेंडूमध्ये जरी 4 धाव दिल्या तरी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली तर मग मॅचमध्ये निश्चित मजा येईल. आणि हा पुढचा चेंडू त्यांनी टाकलेला पाहूया. आणि हा निश्चित चांगला चेंडू खाली झेल आणि झेल बाद. आणि 7 विकेट गेलेत, 7 फक्त 3 विकेट घ्यायच्यात. आणि आता मात्र आमचे सर्वांचे प्रिय पुरेश पाटील आले आहेत, किरण मोरे आलेले आहेत. किरण मोरे, पुरेश पाटील किपर आणि बॅट्समन. निश्चितच ते एक आणि निश्चितच मला सचिन पाटील, प्रवीण ठाकूर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुरेश पाटील मला भरोसा आहे ते बॉल बीट नाही होऊ शकत. आणि त्यांनी राहुल दुर्गला 6 सुद्धा मारलेला एकदा, पण ते बॉल बीट नाही होणार. त्यांच्यामध्ये त्यांची खासियत आहे की बॉल टू रन, 6 बॉल 6, 6 बॉल 8 त्या धावा ते घेणारच. तुम्ही आता बघाल ते चेंडू बीट नाही होणार, बॉल बॅटवर घेणार, ही त्यांची खासियत आहे. आणि ह्याच मुलं धर्मेंद्र टाणे यांना पिक केलं त्याच्या टीममध्ये आणि आता त्याला नंबर 8 वर पाठवलेला आहे. आणि बघा तो जर चौका नव्हता जात तर किती मोठं नुकसान झाला असता त्यांच्या टीमला. हा चेंडू काका वर्षेच पुतण्या ओ. आणि हा चेंडू स्वतः अक्षयला फॉलंथ्रूमध्ये धरायचा होता, परंतु फॉलंथ्रूमध्ये सर्वांना काही चांगली फिल्डिंग नाही करतायत. मी म्हणेन ह्याच्यामध्ये माहीर होता तो हॅरिस क्रिस, त्याच्या एवढी न्यूझीलंडचा जो होता त्यांनी फॉलंथ्रूमध्ये मला वाटतं 100च्या वरती कॅच घेतले असतील. त्याचा फॉलंथ्रू मध्ये कॅच घेण्यामध्ये रेकॉर्ड आहे. तसं काय फॉलंथ्रूमध्ये कोणाला मिळत नाही. आणि अक्षयला धरायचा होता पण त्यांनी प्रयत्नच नाही केला, कदाचित काकाला एक रन त्याला द्यायचे असेल. आता मात्र स्ट्राईकला अनिश पाहूया, अनिश वर्सेस अक्षय. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणार आणि हा चेंडू कॅच फसला. आणि आता 8 विकेट गेलेत आणि मात्र आता धावा ही जी आहेत पण विकेट मात्र कमी राहिले आहेत. आणि ही जी आता याच्यामध्ये मात्र प्रवीण ठाकूर निश्चितच आता हे जो विद्यान वंश टीम आहे यांचे विकेट गेले आहेत. धावा त्यांना मात्र कमी पाहिजे. धावा त्यांना किती पाहिजे? पण 7 बॉल 10 पाहिजे. अजून सुधीर पाटील पण आहेत. सुधीर पाटील नक्कीच सुधीर पाटील असा एक खेळाडू बघितलाय. कंठवली विरुद्ध अचानक टीम खेळत होती त्या मैदानावर आपल्याच गावामध्ये आणि त्यावेळी षटकार जो ठोकला SLB ची बॅट होती आणि ती सगळ्यांना प्रिय होती बॅट आणि त्याच्यावरती षटकार ठोकला होता आणि त्या कंठवली संघाला एका धुरंधर संघाला पराभवाचा धक्का दिला होता आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता. असा एक सुधीर पाटील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. अजूनही काही बरंचसं शिल्लक आहे मॅचमध्ये आणि निश्चितच त्यावेळी 1 बॉल 6 रन पाहिजे होत्या प्रवीण ठाकूर. आणि हे ते जो स्मिथ पाटील गेले त्यांचे स्वतः पप्पा आहेत, त्याचे मुलं निश्चितच त्यांच्यामध्ये पण कॅपॅसिटी आहे, ते पण आहेत, त्यांनी पण बरेच वर्ष खेळलेले आहेत. मी त्यांना जेव्हा ती जे मॅच होता मिळलेलो आणि भेटलेलो, भाऊ तुम्ही काय विचार केला असता, तो बोलला की मला गॅरंटी होती मी 6 मारीन आणि मी मारला. आणि आता सुद्धा तोच त्यांच्यामध्ये निश्चितच जरी माणूस किती म्हातारा तरी स्वतः विश्वास असतोच. आणि त्याच विश्वास त्यांचा फिटनेस बघा, ते एखाद्या तरुणाला लाजवतील असे त्यांचा फिटनेस आहे. त्यांची बॉडी एसटी बघा, त्यांनी खूप चांगला स्वतः मेंटेन ठेवला विराट कोहली सारखे. आणि बघा शॉर्ट मध्ये स्विंग बघा बॅटमध्ये. आणि हा
मी तुम्हाला बोललो, कारण त्यांच्यामध्ये अजून खेळाची ताकद आहे, त्यांची फिटनेस बघा. कोणी त्यांना म्हणणार नाही ते मी 45 म्हणजे ते 48 इयरचे आहेत, ते माझ्या ताईच्या वर्गातले आहेत, म्हणजे 48 इयरचा खेळाडू कोण बोलू शकत नाही, त्यांच्याकडे पण वाटतच नाही, एवढं त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलेलं आहे. म्हणजे ही पण एक पण येऊन ठेवलंय. चेंडू शिल्लक आहेत, 6 बॉल 6 चेंडू 6 धावा. सामना स्पीडअप करा, पंचांना विनंती आहे. याच्या पुढचा जो सामना असेल तो प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटाची असेल. सामना जास्त वेळ तुम्ही टाइमपास करू नका, प्लीज विनंती आहे. आणि आता मात्र पुरेश पाटील आणि सुधीर पाटील, नाही तर पुरेश पाटील यांना निश्चित 1 रन घेऊन त्यांना स्ट्राईक सुधीर पाटीलला, कारण सुधीर पाटील यांच्या बॅटला बॉल लागत आहे. ते एक दिवस असतो प्रत्येकाचा, त्याच्या बॅटला बॉल लागल्यामुळे त्याचा दिवस आहे आणि निश्चितच त्याच्या बॅटमध्ये स्ट्रोक आहेत, त्याच्यात कॅपॅसिटी आहे की ते 6 सुद्धा मारू शकतात. त्याच्यामुळे पुरेशला आता चा वापर करून सुधीर भाऊ यांना निश्चित स्ट्राईक देण्याची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी मात्र नौका अरे सनेश पण आहे, पण धर्मेंद्र टांडेल नंतर सनेशच आहेत जे आपले चेंडू आहेत ते बदलून टाकू शकतात, आणि त्यांनी हा चेंडू टाकलेला आहे. चांगली फिल्डिंग म्हणता येईल. आणि आता मात्र हा सनेश म्हात्रे वर्सेस सुधीर पाटील. आता पाहूया. मी तरी अजूनपर्यंत हा गेम 50-50 बोलेन, कारण मला माहिती सुधीर पाटील सर रन्स करू शकतात, पण माझा सनेश म्हात्रेवर विश्वास आहे, कारण सनेश म्हात्रे सुद्धा एक चालाक आणि हुशार गोलंदाज आहेत. त्यांचे पप्पा केशी म्हात्रे त्यांच्यात काहीतरी असणार, आणि ते सुद्धा चाणाक्ष असे गोलंदाज होते, त्याच्यात सनेश म्हात्रे. पाहूया बघा, मी तुम्हाला काय बोललो, सनेश म्हात्रे धर्मेंद्र टांडेल यांचेच त्यांना खरोखर फॉलो करतात. मी म्हणेन तुम्हाला धर्मेंद्र टांडेल 6चे 6 चेंडू वेगळे टाकू शकतात, ताकद आहे. आणि तसाच सनेश म्हात्रे सुद्धा त्याच ह्याचे आहेत. त्याच्यामुळे सुधीर पाटील यांना थोडं सांभाळून खेळायला लागेल, कारण सनेश म्हात्रे काय पुढे करतील, त्यांच्या डोक्यात चालले ते त्यांना गाईड करून त्याप्रमाणे खेळणं आहे. म्हणजे माइंड गेम आहे हा, क्रिकेट गेम नाही राहिला. आता इथं 4 बॉल 5 रन आहेत, मस्त वाटला बॉल लागलेला, आणि हा मात्र बॉल गेला तिथं खूप चांगली फिल्डिंग अक्षयने केलेली आहे. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल पुरेश. खरोखर खूप प्रेशरवाला गेम असतो. सचिन पाटील ज्यावेळी एका बॉलामध्ये 6 धावा किंवा 2 बॉलामध्ये 6 धावा तुमचे प्रेशर नसतात, कारण त्यावेळी आपल्याला वाटते चला बसला तर बसला, पण ज्यावेळी 1 बॉल 1 असतो किंवा 2 बॉल 2, त्यावेळी खूप प्रेशर असतो. बॅट्समन आणि बॉलर असतो तो त्याचा प्रेशर कमी असतो, कारण त्याला माहिती आहे की बाबा. याच दरम्यान स्मिथ पाटीलसाठी जोरदार डाला, 101 धावा काढल्यात त्यांना, जोरदार डाला झाला पाहिजे. वशिडीचा हा स्टार खेळाडू आता पेनच्या मैदानावर चमकलाय. मी तुम्हाला बोललो होतो की विनिंग शॉट खेळलाय. मी तुम्हाला बोललोच होतो की तुम्हाला 20 मिनिटांमध्ये गुड न्यूज मिळेल, तो शतक मारणार. आणि त्याला धावा सांग किती पाहिजे आता. धावा सांग. 3 धावा, 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. धर्मेंद्र टांडेल 2 बॉल 3 पाहिजे, टेन्शन घेऊ नका. 2 बॉल 3 धावा ह्या कराव्याच लागतील. नाही सुपर वगैरे काही नाही, 3 धावा कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल 3 बॉल काढण्यात आहेत तुम्हाला, 2 बॉल 3 रन. आता हा मात्र हा चेंडू जो असेल तो खूप प्रेशरचा, खूप म्हणजे खूप. बघा तिकडे मुलांनी सेंचुरी मारली आणि इकडे बापांनी पण विजय मिळवून दिला. बघा आजचा दिवस पाटील खानदानाचाच आहे. बघा तिकडे स्मिथ पाटील यांनी विजय षटकार मारला. आणि एक विशेष म्हणजे की विनंती सगळ्यांना असेल की हँडशेक करूनच मैदान सोडा, थोडस बरं वाटेल, कारण साईप्रीत लाईव्हच्या मध्ये पण आपण लाईव्ह सामने बघतोय, तर जरा हार जीत खेळाचा भाग आहे. हँडशेक करून जर आलात बाहेर तर आपल्याला खूप बरं वाटेल. बरोबर. तर मी इथं निरोप घेतो. सचिन पाटील, प्रवीण ठाकूर. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लागली क्षेत्ररक्षण सजवून घ्या. DX संघ लागली क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रत्येक इनिंग करिता 20 मिनिटांचा खेळ असेल, कारण अजूनही 2 मॅचेस व्हायच्यात. ही मॅच होऊन सुधीर पाटील आपल्या चिरंजीवाने 101 धावा कुठून काढल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. खरं तर वशिणीसाठी हा सुवर्णाचा क्षण आहे, आणि अफलातून खरं विजय मिळून दिलाय विधी आणि वंश संघाला. अगदी अभिमान